तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अशा पद्धतीचे लग्नात मिळालेले उपरण्यांचा रियूज. तुमच्याकडे बघा भरपूर सारे असे साचलेले असतात, लग्नामध्ये भेटतात तसे टोपी उपरणं. तर त्यातलेच हे उपरणे आहे आणि यांचाच रियूज आपण खूप सुंदर किचनसाठी एक डेली यूज होणारी आयडिया बघणार आहोत. तर त्यासाठी मी इथे बघा 9 बाय 9 इंचाचे 2 उपरण्याचे कापड कट केले, त्याचबरोबर एक शॉपिंग बॅग पण कट केली. आता ही शॉपिंग बॅग आपल्याला वरतून ठेवायची आणि तिन्ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही मेन फॅब्रिक खालच्या साईडने आहेत आणि स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला जिथून 2 मेन फॅब्रिक आहे ना तिथून हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे. म्हणजे आपली जी शॉपिंग बॅग आहे ना ती बरोबर मध्यभागी जाणार आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. याचा फुल डिटेल व्हिडिओ हळू आणि सावकाश दाखवलेला आहे, तुम्ही नक्की चेक करा. आपल्या यूट्यूब चॅनल वर्षा फॅशनवर तुम्हाला मिळून जाईल. आणि याच पद्धतीने आपल्याला अजून 3 पीस आहेत ते रेडी करून घ्यायचे. तर मी इथे बघा अजून 9 बाय 9 इंचाचे 3 पीस आहे ते रेडी करून घेतलेले आहे. आता त्यानंतर आपण अजून एक चौकोनी पीस घेतलेला आहे. याचं माप वेगळं आहे. याचं माप आहे आपलं 11 बाय 11 इंचाचा हा चौकोनी पीस आहे आणि याला आपण ही शॉपिंग बॅग आहे ती स्टिच करून घेणार आहोत चारही साईडने. आणि त्यानंतर स्टिच करून झाल्याच्या नंतर याचा आपल्याला चारही बाजूने सेंटरला अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याचे चारही कॉर्नरचे सेंटर आहेत ते मिळणार आहेत. म्हणजे आपल्याला यावरती जो 9 बाय 9 इंचाचे पार्ट तयार केलेले आहेत ना फ्लॅपवाले, ते यावरती ठेवूनच स्टिच करून घ्यायचे आहे. तर बघा त्या पार्टचे पण मी 9 बाय 9 इंचाच्या पार्टचे सेंटर काढून घेतलेले आहे. आणि बघा सेंटरला सेंटर मॅच करून समोरासमोरील बाजू अगोदर समोरासमोर ठेवून घ्यायचे आहे फ्लॅपवाले पार्ट. 2 पार्ट ठेवले, तिसरा पण पार्ट सेम त्याच पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि चौथा पण पार्ट सेम त्याच पद्धतीने. आणि एक पार्ट आपण जो बाहेर ठेवला होता तो आपल्याला यावरती 11 बाय 11 इंचाचा अशा पद्धतीने ठेवायचा. थोडासा पार्ट ओपन ठेवायचा आणि स्टिच करायचं. कापड दिसतील बघा. तर याच्यामधून तुम्हाला व्यवस्थित असा जो आपल्याला आपण जे 4 वरचे पार्ट जोडलेले आहेत ना तिथूनच आपल्याला कपडा आहे तो टर्न करून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडने. जेव्हा तुम्ही इथपर्यंत शिवत येताल ना तेव्हा तुम्हाला समजेल. तर मैत्रिणींनो, याचा फुल डिटेल व्हिडिओ हळू आणि सावकाश दाखवलेला आहे. तुम्हाला माझ्या फोटोच्या खाली एक छोटा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही लग्नात मिळालेल्या उपरण्यांचा असं टायटल आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. आणि कशी वाटली ही आयडिया म्हणा जुगाड ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.